बायलेचे जर मेंबर नसते तर बायल्यांना तुम्ही काय केलं असतं आणि TRP तरी बिग बॉसचा घरात कसा वाढला असता? चला तर बघूयात नक्की असं प्रेक्षकांचं का म्हणणं आहे. कारण आज विशाल कोटियांची एक गोष्ट चोरीला गेली आहे. काही प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की आता हे बिग बॉसचं घर राहिलेलं नसून चोराचं घर झालेलं आहे. कारण आधी चावी चोरीला गेली, नंतर अंडी चोरीला गेली आणि आता चक्क विशाल कोटियन स्वतःचा म्हणजे जे चोरी करायचे त्याचा स्वतःचा बॉडी वॉश चोरीला गेलेला आहे. आणि याचा आळ तो घालतोय कोणावर? आयुष संजीववरती. चला तर बघूयात एक्झॅक्ट स्टोरी काय आहे याच्या पाठीमागे. तर इथे सगळे किचन एरियामध्ये बसलेले आहेत आणि इथे विशाल कोटियनमध्येच येतो आणि तो सांगतो की आम्ही ज्यावेळेस अंडी चोरली तुम्ही आमचं तिन्ही टाईमचं जेवण बंद केलं. म्हणजे ब्रेकफास्ट असेल, लंच, डिनर तिन्ही टाईमचं जेवण आमचं बंद केलं. त्यानंतर आता हा जो बॉडी वॉश आहे मी खूप दिवस झालं शोधतोय. तर त्यावर आयुष संजीवचं म्हणणं आहे की हे जरी माझ्या कॅप्टन्सी रूममध्ये सापडलेलं असलं तरी ते खूप दिवसापासून तिथेच पडलेलं आहे, त्यामुळे त्याची चोरी मी नाही केली. पण स्पष्ट विशाल कोटियांचं मत आहे की ही चोरी तूच केलीस आणि तुझ्या रूममध्ये हे सापडलेलं आहे. त्यामुळे आता जी लिगल ॲक्शन असते ना या घरामध्ये, जशी दिव्याने काल घेतली की यांचं 3 टाईमचं जेवण बंद करायचं, आणि कालचाच मुद्दा हा सुद्धा होता की उद्या उठून एखादी गोष्ट चोरीला जर गेली आणि ती कोणाच्या बॅगमध्ये सापडली तर याचा अर्थ असा नाही होणार की ती गोष्ट त्याने चोरली. ती त्या बॅगमध्ये दुसऱ्या कोणीतरी आणून ठेवलेली पण असू शकते. पण जर त्याने ती मान्य नाही केली तर मी हे डायजेस्ट नाही करू शकणार एखादी गोष्ट की माझ्या बॅगमध्ये ती आणून ठेवलेली गोष्ट मी चोरली, असं तन्वीचं मत होतं. आणि तशीच गोष्ट इथे झालेली आहे. आयुष संजीववरती मुद्दाम असा आळ घेतलेला आहे की त्याने चोरी केलेली आहे. आयुष संजीव चोरी करेल की नाही हे प्रेक्षकांना तर चांगलंच माहिती आहे. पण बिग बॉसच्या घरामध्ये रोज नवीन कांड झालं नाहीच तर तो बिग बॉस कसला असंही असू शकतं. त्यामुळे यांच्यापैकीच कोणीतरी तो जो बॉडी वॉश आहे तो लपवून ठेवलेला असणार आहे कॅप्टन्सी रूममध्ये, किंवा त्याने स्वतः देखील लपवून ठेवलेला असणार आहे. पण याचा जो आळ आहे तो आयुष संजीववरती, म्हणजे जी चोरी आहे ती त्याच्या अंगावरती घातली जाते. त्यामुळे आता बघूयात की दिव्याने जसा काल ॲक्शन घेतलेली होती तशीच ती ॲक्शन आज देखील घेते का, आणि आयुष संजीवचं जे जेवण आहे ते बंद होतंय की नाही. आणि जर नाही झालं तर अनुश्री आणि विशाल कोटियन आणि त्यांच्या बाजूने ऑलवेज तर रुचिता जामदार असतेच. तर या तिघांचं आज कडाक्याचं भांडण होणार आहे हे मात्र नक्की आहे. आणि चोरी कोणी केलेली आहे हे नक्की भाऊच्या धक्क्यावरती कळेल. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच आयुष संजीवने चोरी केलेली असेल की नसेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि विशाल कोटियनवरती कोणाचा भरोसा आहे हे सांगायला विसरू नका. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.